तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे आपल्या अजून ब्लॉगमध्ये. आज तुम्ही म्हणून असं एवढं सकाळी खुश होऊन कुठे नाही आलं. तर आज आपला होता बड्डे, त्यामुळे गेलतो जरा खाली. आणि तेवढंच आपल्या सगळ्या पोरांनी मित्रांनी प्लॅन केलं होतं की बड्डे सेलिब्रेट करायचा आपला. त्यामुळे दळवी तर पहिला इन्स्ट्रक्शन देत होता की मला कोणी पीठ लावायचं नाही. दळवीनं केक खोलला आणि पोरं आपली कारामध्ये केकवर नाव काय लिहिलेलं, सौरभ जोशी. जाऊ द्या, ते ना पीठ घेऊन माझी फिल्डिंग सेट करून सगळी उभं होती. केक जसा कापला पहिलं त्यांनी आपलं केक सेफ जागेमध्ये आपल्या साईडला करून घेतला. मग आपल्याला सगळ्यांनी पिठाने मागवायला सुरुवात केली आणि केक चालायच्या ना ह्यानं अजून पिठानं भरवलं. काय बोलणार, आपलीच मित्र शेवटी. तुझा बड्डे बॉय पिठानं मागून पण काय यांचं मन भरलं नाही, त्यामुळे डोक्यावर केक आणला. तिथून जरा पुढे गेलं तर आपल्या साठे भावांनी सगळ्यांनी प्लॅन केलेला अजून एक केक कापायचा, सरप्राईज प्लॅन. तर सगळ्यांना मित्रपरिवारांना थँक्यू बोललो आणि तिथून मग गेलो चायनीजला. कारण की बड्डे आणि चायनीजची पार्टी दिली असं होणारच नाही. दळवीला काय झालं काय मधलेच खुश झालं भाऊ. मग तिथून सगळ्यांना चायनीज मागवलं. आपण काय खाल्लं नाही, कारण की आपल्याला जायचं होतं फॅमिलीवर जेवायला. त्यामुळं गेलो फॅमिलीवर नाही गेलो विषय कसा तो तुम्हाला पण माहीत असतं. आणि तिथे गेलो असं पीठ भरलेल्या टी शर्टवरच. जाऊ द्या, तिथनं घरी आलो. मग आपल्या घरी केक कापायचा होता, त्यामुळं काय रात्री 12 वाजता आपला केक कापलाय. आणि दिवसभर केक खाऊन लय कंटाळा आला, त्यामुळं काय थोडासा केक खाल्ला. आणि शिवण्याचं परत आपल्याला एकदम बारीवाले ग्रीटिंग कार्ड बनवून दिलं. तर मग काय केक कटिंग केला आणि भेटूया उद्या ब्लॉगमध्ये. तो राष्ट्रीय ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या.